शिळा भात आणि मेथीची भाजी हे तर दोन्ही न आवडणारे पदार्थ आहेत. ते जेव्हा एकत्र करून त्याची भजी बनते ना, तेव्हा मात्र ते सगळ्यांच्या आवडीचे होतात. भात मोकळा करून घेतला, त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, ओवा, मीठ आणि ही मेथीची भाजी चिरून टाकली. मग हे 2 चमचे भरून मी बेसन टाकलंय. मेथीची भाजी धुवून चिरलेली असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेलं पाणी आणि भातामध्ये असलेला ओलसरपणा, फक्त एवढंच पाण्याचा वापर आहे. एक्स्ट्रा पाणी मी त्याच्यात टाकलेलं नाही आहे. तेवढ्याच ओलसरपणामध्ये जेवढं पीठ मावेल तितकं मी भिजवलं, म्हणजे वरून त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही आहे. आणि आता ह्या कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये त्या भजीसाठी छोटे छोटे गोळे बनवून ते त्या कढईमध्ये सोडले आणि अशी खरपूस खमंग भजी तळून काढली. मस्तच. मी त्या भजीबरोबर खाण्यासाठी ना टोमॅटोची चटणी बनवली. आता ती कशी बनवायची हे मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. सबस्क्राईब करा असं सांगायला